आज देऊळवाडी येथे एका घरासहित पडवीत असलेल्या दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालं। घरामध्ये जाग्यावर असलेल्या वयोवृद्ध 90 वर्षांच्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं। ही घटना गुरुवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली। तुळस येथील जयतीर मंदिर नजीक रमाकांत उर्फ रवींद्र पेडणेकर यांचं राहतं घर आहे। या घरामध्ये रवींद्र पेडणेकर, त्यांची बायको मेघा पेडणेकर आणि त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर असे वास्तव्यास आहेत। याच घराच्या पडवीमध्ये पेडणेकर हे आपला तबला आणि पखवाज याची दुरुस्ती आणि विक्रीचा व्यवसाय करतात। तर त्याच पडवीत काहीशा अंतराने सगुण नागवेकर यांचं ज्वेलर्सचं दुकान आहे। तसंच नागवेकर हे जत्रोत्सवाला खेळणी विकण्याचाही व्यवसाय करतात। गुरुवारी सायंकाळी 7:15च्या सुमारास अचानक पेडणेकर यांच्या घरामध्ये आग लागली आणि लागलीच त्या आगीनं रौद्र रूप धारण केलं। हा प्रकार आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घराच्या मागच्या बाजूने घरातील माणसांना तसंच गॅस सिलेंडर बाहेर काढले। पेडणेकर यांच्या घरामध्ये त्यांची आई लक्ष्मी पेडणेकर ही वयोवृद्ध असून ती जाग्यावरच असते। ग्रामस्थांनी तिला सुखरूप बाहेर काढलं। शॉर्ट सर्किटने आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती। या आगीत पेडणेकर यांच्याकडे दुरुस्तीला आलेली आणि विक्रीस असलेली तबला, पखवाज आणि त्यांचं साहित्य तसंच छपरासहित घराचं तसंच सगुण नागवेकर यांच्या दुकानात असलेली ज्वेलरी आणि खेळणी मिळून लाखोंचं नुकसान झालं। वेंगुर्ला नगर परिषदेच्या अग्निशमन बंबानं 2 वेळा बंब नेऊन रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र तत्पूर्वी घर आगीमध्ये जळून भस्मसात झालं। प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक, वेंगुर्ला।